नमस्कार, आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह। काही दिवसापूर्वी दादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे या इसमानं शाई फेक केली होती, शाई त्यांच्यावर ओतली होती। त्यानंतर विजय घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी हल्ला केला होता। त्या संदर्भात चिंचवड शहरातल्या अनेक संघटनांच्या वतीने इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। त्या संदर्भात आपण येथील नागरिकांच्या आणि जे पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी धनाजी अत्तर पाटील, छावा मराठी महासंघाचा प्रमुख आहे। काल जो आमचे सहकारी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावरती जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाने जो अत्यंत बॅड हल्ला केला, अत्यंत घाणेरडा हल्ला केलाय, याचा आम्ही निषेध करतो। आणि विशेष म्हणजे एकीकडे या संबंधित सरकारचे मंत्री सभागृह चालू असताना जंगली रमीसारखे डाव खेळतात। त्यांना कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य नाही। जो कृषी मंत्री आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा केली पाहिजे, त्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, त्याच्या प्रश्नावरती साधक बाधक चर्चा झाली पाहिजे होती। परंतु अशा महत्त्वाच्या सभागृहामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होतं, तर अशा ठिकाणी असे एकदम बेशरम आणि नालायक मंत्री जर तिथं असे डाव खेळत बसत असतील, तर अशा मंत्र्यांची अगोदर हकालपट्टी केली पाहिजे। या सभागृहामध्ये असा निंदनीय कृत्य करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये निषेध करण्यासाठी आणि संबंधित त्यांच्या नेत्याला निवेदन देण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे गेले असताना त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ला करणं, त्या संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून प्रदेशाध्यक्षाकडून असा हल्ला करणं अत्यंत निंदनीय आहे। परंतु त्या पदाधिकाऱ्याला असेल किंवा या पक्षाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांना छावा स्टाईलनं उत्तर आम्ही 100% देऊ। अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय गाडगे पाटील हे कृषी मंत्र्याच्या गैरकृत्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देण्याकरता गेले होते व ते निवेदन देत असताना ज्या पद्धतीचं कोकाटेंनी गैरकृत्य करत सभागृहाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये 3 पत्त्यांचा खेळ खेळत होते, हे त्यांना त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देण्याकरता पत्ते त्यांना भेट देण्याकरता गेले होते। परंतु सूरज चव्हाण सारख्या नराधामानं या गाडगे पाटण प्रदेश महासचिव अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन काल जो एका शेतकऱ्याच्या पोरावरती एकदम खालच्या तरावर जाऊन नालायक सूरज चव्हाणनं जो हल्ला केलाय, तो अतिशय निंदनीय आहे। शेतकऱ्याचा नेता, शेतकऱ्याचा पोरगा विजय घाडगे पाटील हे साधं तिथं फक्त एक निवेदन देऊन त्यांना एक प्रतिकात्मक निषेध म्हणून जे पत्ते घेऊन गेले होते, त्याच्याबद्दल राग येऊन आमच्या जरा सत्ताधाऱ्यावर तुम्ही कसं आम्हाला आरोपी बनवू शकता, आम्हाला सत्ताधाऱ्यावर तुम्ही नावच कसं ठेवू शकता, या हीन भावनेनं केवळवाला प्रयत्न म्हणून त्या एकट्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या पोरावर त्या अख्ख्या राष्ट्रवादीच्या युवक ताकदीनं जो हल्ला केलाय, तो साधा आणि नीच प्रवृत्तीचा आहे। हा हरामखोर सूरज चव्हाण त्याच्या विचाराला दाबू इच्छित होता, पण तो विचार उलट मोठा झाला। त्या सूरज चव्हाणचं अर्ध काम झालेलं आहे। आता सूरज चव्हाणला चपलाचा हार आणि चपलाचा मार, त्या 2 गोष्टी दिल्याशिवाय उर्वरित अखिल भारतीय छावा संघटना ही परतफेड केल्याशिवाय राहणार नाही। घरातलं उदाहरण देतो, आपण घर करता कोणाला ठरवतो, जे व्यवस्थित घर चालवेल त्यालाच आपण घर करता ठरवतो ना, आणि त्याच्याकडे अधिकार देतो। त्या प्रकारे हे जनतेनं एक आमचे राज्यकर्ते म्हणून यांना प्रतिनिधी दिला, जे सत्तेवर आहेत आता त्यांना लाज आबरू शरम हे आहे का नाही हेच काही कळत नाही। म्हणून हे जे प्रकरण या ते 2 विचारधारेनुसार घडत आहे, एक मनुवादी विचारधारा आणि एक ब्राह्मणवादी वैदिक विचारधारा। अहो, एक समतावादी विचारधारा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारलेली विचारधारा, या विचारधारा आणि दुसरी जी विचारधारा आहे ते विषमतावादी विचारधारा। अहो, यांनी कुणाच्या घरात माणूस ठेवला नाही, एका पक्षाचे 2 पक्षाचे छटले केले आणि सत्तेवर आले। म्हणून म्हणायचंय
इलेक्शन पासून सावध होऊन खऱ्या अर्थाने बाबर आहे तुमची लायकी कुठं आहे हे यांना दाखवून दिलं पाहिजे हे येणाऱ्या इलेक्शन मध्ये. हे माझं जनतेला आग्रहाचं तळमळीचं सांग. काय सांगाल आंदोलनासंदर्भात? नमस्ते, मी सुप्रिया मुळूक, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष. शेतकऱ्यांचे नेते व तसेच आमचे मार्गदर्शक अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्यावर काल भ्याड हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व अखिल भारतीय छावा संघटनेच्या महिला व तसेच आमचे सर्व पदाधिकारी तो उपस्थित झालेत. आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ते एवढंच मला सांगायचंय की जो एकटा माणसाला गाठून जो मारतो तो छावा नाही, छाव्याला मारण्यात आलेले. एवढं लक्षात घ्या. आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही त्याला चप्पलनी मारू, फक्त आमच्या हातात एक अर्ध्या तासासाठी तो द्या. माझी एवढीच मागणी आहे छावा संघटनेच्या वतीने. मी जास्त काहीच बोलणार नाही, कारण बोलून उपयोग नाही. फक्त माझी सरकारला एवढीच विनंती की तो ज्यावेळेस रस्त्यावर येईल ना त्यावेळेस आमच्यात काय हिंमत आहे, आमच्या छावामध्ये काय ताकद आहे, ती छावाची ताकद फक्त महिला. आमचे छावे तर बाजूलाच राहतील, पण आमच्या वाघिणी काय करू शकतात हे मला दाखवून द्यायचंय. आणि तो रस्त्यावर आला ना तर त्यावेळेस त्याला कळेल की महिला काय आहेत हे. धन्यवाद. मी जास्त काही बोलत नाही, फक्त त्याला कसं झोडायचं एवढंच आमच्या डोक्यात आहे आता सध्या.